बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। प्रशासनाने आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे आदेश दिल्यामुळे आता निवडणुकीला हालचाल सुरू झाली आहे। त्याचबरोबर पक्षामध्ये सुद्धा ही हालचाल सुरू झाली। अनेक ठिकाणी बैठका, बूथ बांधणी व पक्षामध्ये फेरबदल सुद्धा होत आहेत। आपल्यासोबत आजच नव्याने शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष आहेत प्रताप पाटील देशमुख, तर आपल्यासोबत आहेत। पाटील, नव्याने आपली निवड झाली, कसं पाहताय पदाकडे? किती दिवसाचा कार्यकाळ होता आपला? माझा 30 वर्षापासूनचा कार्यकाळ आहे या पक्षामध्ये। 30 वर्षापासून मी या पक्षामध्ये काम करत आहे आणि आज तालुका प्रमुखाची जबाबदारी दिल्यामुळं मी अतिशय उत्साहित आहे। कारण मला या ठिकाणी आमचा पक्षप्रमुख उद्धव साहेब, संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब आणि आपले लाडके खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी मला हे काम करण्याची संधी दिली। त्या कामासाठी मी अतिशय आनंदित आहे आणि काम करण्यामध्ये सुद्धा उत्सुक आहे आणि मी अगदी निस्वार्थपणे पक्षासाठी मी काम करत राहीन। तेव्हा मी या पदाकडे या दृष्टिकोनातूनच पाहत आहे। या ठिकाणी 6 जिल्हा परिषद आहेत, 12 पंचायत समिती आहेत, किती आपल्या ताब्यात असतील कसं पाहता? आज 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्या जरी असल्या तरी त्यापैकी आम्ही 4 जिल्हा परिषद आणि जवळजवळ 7 ते 8 पंचायत समित्या आम्ही आमच्या ताब्यात घेऊ असे आम्ही या ठिकाणी निश्चित मी सांगू शकतो। आपण तालुका प्रमुख झाल्यात नव्याने, हदगाव शहराचा किंवा हदगाव तालुक्याचा विकास झालाय का आपल्याला वाटते का? हदगाव तालुक्याचा विकास आतापर्यंत व्हावा असा झाला नाही आणि आता तर विकास एकदम थांबलेलाच आहे। विकासाला गती जी होती त्यावेळेस नागेश दादा ज्यावेळेस आमदार होते किंवा त्यांनी या तालुक्यासाठी जेवढा निधी आणला तेवढा निधी आजपर्यंत जर पाहायला जर गेलं तर कुठल्याही आमदारानं तेवढा निधी आणला नाही आणि तेवढी विकासाची कामं केली नाही। पण आज जर पाहिलं तर एवढी सत्ता असून केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे आणि सत्ताधारी या ठिकाणी आमदार आहेत, पण सर्व असं दिसून येत आहे चित्र की या ठिकाणी पूर्ण हदगाव हिमायतनगर तालुक्याचा विकास अगदी थांबला म्हणजे एकदम जाग्यावरच राहिलेला आहे। तर आमदार बाबूराव कदम हे गेल्या 4 महिन्यापासून सत्तेवर आले। याआधी सुद्धा माधवराव पाटील जवळगावकर काँग्रेसचे जे आपल्यासोबत त्यांची युती होती, त्यांच्या कार्यकाळात विकास झाला नाही का? माधवराव पाटील यांच्या कार्यकाळामध्ये विकास झाला, पण काही विकास त्यांच्या काही कामं त्यांचे राहिले होते तेव्हा। आणि माधवराव पाटील यांनी जेव्हा निधी आपल्या हदगाव तालुक्यामध्ये आणला त्या निधीवर आज हे सत्ताधारी त्या ठिकाणी जाऊन नारळ फोडत आहेत त्या निधीवर आणि आपलं श्रेय लादण्याचा प्रयत्न करत आहेत। कालच विद्यमान आमदार बाबूराव कदम यांचा वाढदिवस होता, त्यांनी वाढदिवस नाकारला। ते म्हणत आहेत की शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, वादळी वाऱ्यामुळे केळी ऊस पिकाचं नुकसान झालंय, मी वाढदिवस करत नाही। कसं पाहता त्यांच्याकडे? हे तर लोकांमध्ये एक आत्मीयता किंवा लोकांमध्ये आपुलकी निर्माण करण्याचं एक त्यांना पक्क माहित आहे। त्या दृष्टिकोनातून ते आता लोकांना असं जाहीर करायचे वाढदिवस साजरा करत नाही म्हणजे असं त्यांना काय एवढं असं काय मोठं फार थोडी काम करत आहेत। वाढदिवस नाही साजरा करणं म्हणजे लोकांच्या मनामध्ये आणखीन बसायचं। अगोदरच त्यांना ते लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केला आहे की मी गरीब आहे, मी साधारण घरचा आहे, मी घराण्यामधला नाही असं म्हणून ते आमदार झालेले आहेत। आणि असा दुसरा एखादा फॉर्म्युला ते वापरायला तयार केलेला आहे की बाबा नवीन लोकांमधला काहीतरी कळाव की बाबा आपले आमदार वाढदिवस सुद्धा करण झाली लोकांसाठी। पण लोकांसाठी वाढदिवस करण झाले पण तुम्ही करत काय आहे? फक्त एखाद्या मंत्र्याजवळ एखादं निवेदन जातात आणि त्यांच्या जवळचे आपले कार्यकर्ते फोटो काढतात आणि इकडे व्हॉट्सअपवर टाकून देतात की फलाले आमदार या मंत्र्याला भेटले आणि असा प्रश्न त्यांच्या समोर मांडला, पण ते निकाली निघत आहे का, ते काम होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे ना। ते जर पाहिलं तर सर्व या ठिकाणी पूर्ण ठप्प झालेलं आहे। विकासाचं काम नुसते आश्वासनाचे देत आहेत। तर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकाच्या निवडणूक येणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा या पक्षाला लाभ होईल का? लाडकी बहीण योजना म्हणजे एकदम दिशाभूल करणारी योजना आहे। हे आज लोकांना समजलेलं आहे। ज्या वेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस लाडक्या बहिणीला कुठलीच निकष लावली नव्हती, काही विचारलंही नव्हतं। ज्यांनी फॉर्म भरला, ज्यांनी अर्ज दिला त्याला लाडक्या बहिणीचा लाभ दिला आणि आज त्याच्यामध्ये ते पूर्ण निकष लावत आहेत। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीला सर्व निकष लावून ते करत आणि आज कितीतरी लाडक्या बहिणीचे आज मानधन त्यांना जे द्यायचं होतं ते आज बंद झालेलं आहे।
त्याच्यामुळे लाडक्या बहीण चालेल किंवा नाही हे लोकांमध्ये जनतेमध्ये हे समजलेलं आहे की हे लाडकी बहीण चालवणं म्हणजे एकदम लाडकी हे मतदानापुरतं होतं, तेव्हा आता जनतेला समजलं असल्यामुळं त्या लाडक्या बहिणीचा कुठलाही या ठिकाणी फायदा होणार नाही. तर बच्चू भाऊचं आंदोलन होतं त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले की आम्ही समिती स्थापन करू व आपल्याला कर्जमाफी देऊ. काय वाटते, कर्जमाफी होईल? कर्जमाफी देऊ, समिती स्थापन करू हे आश्वासन जरी दिलं असलं तर त्याचं लिमिट टाइम दिलं का त्यांना? या लिमिट पर्यंत आम्ही समिती स्थापन करून या आतापर्यंत आम्ही हे निकाली काढू झालं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत सांगतात की आम्ही समिती स्थापन केली, निकाली काढू. एकदा निवडणुका झाले की पुन्हा आणखीन पुढच्या निवडणुका येईपर्यंत ते तसंच स्थगित ठेवतात आणि मतदान घेण्याचा प्रयत्न यांचा ते या पद्धतीनं चालू आहे. असं काम विधानसभा, लोकसभा ही नेत्यांची निवडणूक असते, पण कार्यकर्त्याची निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती असते. आपल्याला नेवगा जिल्हा परिषद मधून लढायचं आहे का? नाही, नेवगा जिल्हा परिषद मधून लढण्याचा असा विषय नाही. आम्ही सर्वानुमते एक उमेदवार ठरवणार आहोत, जे की सर्वसमावेशक उमेदवार राहावं, सर्वांच्या परिचित असावं, सर्वांच्या कामाच्या उपयोगात येणारा असावं, असा आम्ही सर्वजण बसून हे उमेदवार निवडणार आहोत आणि त्याच उमेदवाराची निवडणूक करणार आहोत. असं आमच्या याच्यामध्ये जिल्हा परिषदसाठी असा आग्रही असं कोणी बी राहणार नाही आणि कुणाचा आतापर्यंत आग्रही नाही. आम्ही सर्व बसून असा सर्वसमावेशक उमेदवार आम्ही निश्चित या ठिकाणी ठरवू आणि त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण राहू. तर हे होते मागील 30 वर्षापासून उबाटा गटासाठी काम करणारे प्रताप पाटील देशमुख. कॅमेरामॅन महेंद्र धोंगडेसह मारुती काकडे, महा 24 तास न्यूज, हातगाव, नांदेड. निर्भीड बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास.